श्री गुरुदेव सुप्रभात सर्वांना. मी पूनम आणि पूनम ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे. तुम्ही कसे आहेत? मजेत ना? मजेत असाल अशी आशा करते. आणि आज आहे गुरुवार. गुरुवारच्या खूप खूप गुरुमय तुम्हाला शुभेच्छा. तुमच्याही आयुष्यात छान असे सद्गुरू प्राप्त व्हावेत हीच माझ्या गुरुमाऊलींचरणी प्रार्थना करते, जे की आमचे जगद्गुरू श्री नरेंद्र महाराज, जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्रचार्यजी महाराज, नाणीधाम दक्षिणपीठ असे गुरुमौलींच्या चरणी प्रार्थना. तुम्हालाही असे छान असे तुमच्या जीवनात सद्गुरू लाभोत हीच ईश्वरचरणी म्हणजेच आमच्या गुरुमौलींचरणी प्रार्थना. आज माझी छान अशी देवपूजा झालेली आहे. आज देवपूजा ही थोडीशी धावपळीतच झालेली आहे, कारण पेरू लागवड करायची होती. त्याच्यामुळे मी जरा थोडीशी पायघडी ती काही केलेली नाही बघा. आज असं साधं सिंपलच देवपूजा केली. आणि छान अशी फुलं पण येतं, जे की मोजकीच फुलं इथं गुरुमौलींपुढे वाहण्यासाठी खरंच येतात. पण झाडाला एकच झाड होतं, पण छान टुमदार झाड झालेलं आहे बघा. इकडे माझी देवपूजा करून झालेली आणि मी खाल्लाकडल्या शेतात चालली. आज करायची पेरूची लागवड, त्यासाठी आम्ही आलो खाल्लाकड दोघंजण. आता थोड्या वेळात बाया पण येतात, तोपर्यंत रोप नेऊन ठेवायचं. पूजा तर काय 2-3 दिवसाखालीच केलेली मम्मीनी. आणि आता रोप उचलायचं आणि बायांच्या पातला म्हणजे प्रत्येक पातला ठेवलं की त्यांचं ती घेऊन चालू करतात. आता ह्यावेळेसचं रोप कॅरेटमध्ये, गेल्या वेळेसचं रोप होतं का ती अशी सिंगल बॅग होती, पण ह्यावेळेसचं रोप कॅरेटमध्ये. त्याच्यामुळं एक कॅरेट नेला की पोचवायला पण बरं पडतं. दाखवते तुम्हाला रोप किती छान आहे ते. तर असे आहेत बघा पेरूची झाडं. जास्त पण मोठे नाहीत आणि जास्त पण लहान नाहीत, असे मिडियम साईजचे झाडं आहेत. म्हणजे कसं जास्त मोठे असल्यावर पण का चिटकायला जरा थोडासा उशीर लागतो, आणि ही जरा लहान पटकन लगेच चिटकून जाते. आणि तिकडल्या फडात लावले होते का त्यावेळेस जर ह्याच्यापेक्षा झाडं मोठीशी होते. ही जरा थोडीशी साईज लहानच आहे ह्या झाडांची, पण लवकर चिटकतात ही झाडं. आता पावसाळ्यामुळे तर लवकरच चिटकणार झाडं ही. आता बाया येण्यापूर्वी म्हटलं चला 1-2 कॅरेट नेऊन ठेवावेत. आणि पहिले तर 4-5 झाडं मिस्टरलीच लावायला लावली, कारण म्हणलं जाऊ दे आता मालकाच्या हातून उद्या उद्घाटन. आणि त्यांच्याच हाताने चालू आहे बघा 4-5 झाडं. 3 फुटावर लागण आहे आमच्या पेरूच्या झाडांची. दुपारची जेवणाची सुट्टी होण्यापूर्वीच मी पाणी न्यायला विहिरीवर आलेले होते. आता आमच्या विहिरीतनं भरपूर आंबे पडलेले इथं, कारण ती फांदी सगळी आंब्याची जी फांदी आहे ना ती विहिरीवर आहे. मग हिकडल्या विहिरीवर एवढं काय घाण होत नाही. इथं पण आंब्याची फांदी, पण एवढे काय त्या विहिरीत आंबे पडत नाहीत. त्यासाठी तिकडलं स्वच्छ पाणी घेतलं आहे. आता पावसाळ्यामुळं काय होते, वास मारते पाण्याचा आणि मग परत नरडेत खवखवती होती. त्याच्यामुळे स्वच्छच पाणी पलीकडल्या विहिरीचं आणलेले. आणि विहिरी खूप भरलेल्या आहेत, त्याच्यामुळं काय हाताला लगेचच पाणी येतं. आणि इकडं बायांचं लावायला चालू आहे बघा. आता दुपारनंतर मम्मी आल्यात बायांच्या पाठीमागं. आम्हाला गासी तोडायचा होता, त्याच्यामुळे मग आणि ते का आजीला जरा बरं नव्हतं, त्याच्यामुळे बाया मम्मी आलेल्या आहेत. आता आम्ही चालत बघा तळ्याकडल्या शेतात. आता जायचं, घास तोडायचा, गायींसाठी सगळं करून ठेवायचं. त्याच्यामुळे चाललात आम्ही तळ्याकडं. आता जाता एक महत्त्वाचं काम म्हणजे ती ब्रश कटर आणलाय आपल्या पेरूतलं तण काढण्यासाठी. म्हटलं ती कसा चालतंय ती बघावं, आम्ही कधी बघितलेलाच नाही. म्हणजे कसं तिकडं गायींकडून इकडे येणं होत नाही, त्याच्यामुळे आज आता इकडं आले होते. सकाळपासून इकडं होते, पण काही मी आणखी बघायला आलेली नव्हती, कारण बायांच्या पाठीमागं तुम्हाला तर माहितीच झाडं ती द्यावी लागतात पेरूची रोपं. आता दाखवते तुम्हाला कसं काय ब्रश कटर चालवतात दत्ता, म्हणजे ह्यांचे मित्र येतं. आणि कामाला या म्हणलं की येतात, त्यांना काही कामाची गरज नाही पण येतात कामाला. तर हा आवाज येतोय बघा ब्रश कटर चालवण्याचा. तर त्यांनी इकडल्याकडपासनं इथपर्यंत नेलेलं आहे. आणखी 2-3 वळी राहिलेल्या आहेत. त्यांचं चाललंय हेल्मेट घालून. चला दाखवते तुम्हाला तिथं गेल्यानंतर. तर बघा अशा प्रकारे चाललंय बघा त्यांचं गवताची कटिंग करायला. हे बघा इकडे बघा, म्हणजे पूर्ण पेरूत इतकंच गवत होतं, ह्याच्यापेक्षा जास्त होतं. आणि इकडे बघा काढलेलं कसं दिसायला लागलंय. खरंच प्रत्येक शेतकऱ्यासाठी उपयुक्त आहे बघा हे ब्रश कटर. पेरूच्या लाईनी अशा खुरपूनच घेतलेल्या होत्या बघा, खत टाकले त्याच्यामुळे. नाहीतर मग काय ती जास्त तर ती तणाला जोर येतो खत टाकल्यामुळे. आणि दुसरं काही तण नाही जास्त प्रमाणात तर लव्हाळाच आहे आमच्या इकडं. आता गेल्या वर्षी ह्याच्यावर कांदे होते. आता कोण आमच्या इकडं म्हणतात कांद्याच्या रानावर जास्त लव्हाळा येतो. ह्या वर्षी काय मग पेरूच लावलेला आहे. आता बघू कमी झाला लव्हाळा तर खूपच चांगलं होईल, कारण लव्हाळ्याने इतका जर त्रास दिला आहे तर हे पूर्ण म्हणजे गवताच्या त्या लाईनीवर सगळा असा लव्हाळाच पडलेला आहे. थोडंसं जड जातं आहे त्यांना, की कारण तण टाकलेले त्या. ही ब्रश कटरचे ती समोरच्या जे ती हे आहेत ना गवत काढायच्या,
तर ह्यानं ती गवत प्रेशरनं तुटलं जातं बघा. आणि ही बाकी खराब झालेलं काढून टाकले, कारण ही असे खडे ती दगडामुळं का असं जिजून जातं आहे, त्याच्यामुळे ही काढून टाकले आणि ही नवीन टाकायच्या. बस मी नाही लावत त्याला, ब्लॉक होतंय पण मी नाही लावत. ही तर जायचं नुसतं. आता जातोय बघ पाहून बघा आणि खाड्या काय गोट्याकडल्या शेतात आलो आणि चहा घेतला आणि धाराला चाललो. चहा पिऊन झालाय आणि आम्ही चाललो बघा घास तोडायला. आता 2 जण घास तोडून घेणार. चला मग घासाच्या तुकड्यात. आणि मी आले घासाच्या तुकड्यात. आता ही कानच घेतली. आता ह्या कानसींना चांगला हाते घासून घ्यायचं, परत मग हाते पण चांगले चलतात घासाला. चला तर मग घेते आता हाते लावून, कारण आज गुरुवार आहे आणि आरतीला पण जायचं आहे, त्याच्यामुळं लवकर आवरायचे. 7-7:30ला तर मंदिरात पोचावं लागतं आरतीसाठी. चला मग धारा काढायच्यात, घास तोडायचा, परत बरंचसं काम आहे. चला मग आता. आज घास तोडायला खूपच त्रास झाला बघा, कारण प्रत्येक सरीत पाणी. आता पाऊस थांबलाय तोपर्यंत तोडलेला बराच आहे, परत पाऊस चालू झाले तर जास्तच पाणी होतं. आम्ही पिरुकून येण्यापूर्वीच आप्पांनी गायती बांधून घेतलेल्या होत्या. परत घास तोडायला गेलो आणि घास तोडून आलं की नंतर लगेच मी धाराला लागले. पशुखाद्य ती सगळ्यांना ठेवून घेतलं, वैरण ती आधी सगळी टाकून घेतली आणि परतच मग धाराला चालू केले बघा मी. आता धारा ती काढून आलीवर हातपाय तोंड ते स्वच्छ धुवून घेतलं आणि घरी जायच्या तयारीला लागले. स्वयंपाक बनवला, आप्पांसाठी भाकरी भाजी बनवून ठेवली होती आणि परत मग मी रेडी झाले. आता तिथं जाईपर्यंत, घरी जाईपर्यंत उशीर होतो, दिवस मावळतो, म्हणून आवरून ती घेतले माझं. आणि मग आम्ही चाललो बघा आता घरी. मंदिरात गेलं की पहिलं तर मंदिरात जायचं. थोडंसं घरी जावंच लागणार आहे, कारण पिल्लूचं ते उरकायचं असतं. आज तिच्या केसात खूपच गुत्ता झालेला होता, त्याच्यामुळे ती खूप चिडचिड करत होती. पण कारण पण असंच आहे, दोघींच्या आधी भांडणं झालेली होते, त्याच्यामुळे ती आज काय मला डोकं विचारून दिना गेली होती. मम्मी इकडं साधना करत होत्या. मम्मींनी पण आरतीला यायचं होतं, म्हटलं आधी घरची साधना करून घेते. तोपर्यंत मी आणि पिऊ पुढे आलो होतो. पिऊ गेली तिच्या मैत्रिणीला बोलवायला आणि 2-3 बाया जमलेल्या होत्या. ताट समया ती सगळं आणलेलं होतं. म्हणलं चला मांडून घ्यावं, एकदा प्रतिमा आली की, एकदा बाया जमल्या की परत इकडं व्हायला येत नाही, म्हणून इकडं आमची पायघडी ती चालू आहे. खरं तर आमच्या इथं खूप छान आध्यात्मिक वातावरण आहे आणि खूप मुली पण खूप छान अशी मदत करू लागतात. खरंच असं आध्यात्मिक वातावरण असलं की आपली मुलं कुठंही बिघडणार नाहीत. खरंच आम्ही खरंच खूप नशिबान आहेत स्वस्वरूप संप्रदायातले भक्तगण, कारण का आठवड्यातून 2 वेळा आम्हाला असं छान असं आध्यात्मिक आणि एनर्जी आणि चांगली एक पॉझिटिव्ह एनर्जी देणारं असं वातावरण आठवड्यातून 2 वेळा असतंच बघा. आणि खूप छान प्रकारे आमचं चालू आहे सेवा करायला. सगळेजण कसे अगदी मनोभावे सेवा करतात. चला, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला, भेटू अशाच एक नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.